नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। खेडचे उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणे यांना राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज क्रीडाभूषण पुरस्कार प्रदान। युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे रत्नागिरीमध्ये ढोल ताशांच्या गजरात स्वागत। श्री स्वामी समर्थ मठ शिवाजीनगर यांच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य मोफत आरोग्य शिबिर संपन्न। पनीरच्या नावाखाली होणारी ग्राहकांची फसवणूक थांबणार, शासनाचे कडक निर्बंध लागू। आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची युवा शक्ती जागर यात्रा सिंधुदुर्गात दाखल। आता पाहूया सविस्तर वृत्त। क्रीडा क्षेत्रात गेली 2 दशके सातत्याने उल्लेखनीय कार्य करत विविध स्तरावरील स्पर्धांचे यशस्वी आयोजन, खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच सामाजिक व प्रशासकीय जबाबदाऱ्यांमधून क्रीडा विकासाला चालना देणारे खेडचे उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पू गणपत चिकणे यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज क्रीडाभूषण पुरस्कार 2026 देण्यात आला आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त दिशा महाराष्ट्राची या संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा राज्यस्तरीय सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला असून यामध्ये क्रीडा क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल चिकणे यांची निवड करण्यात आली आहे। हा सन्मान सोहळा दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी खेड येथे संपन्न झाला। सतीश उर्फ पप्पू चिकणे यांनी 2005 पासून क्रीडा क्षेत्रात स्पर्धा आयोजनाची भक्कम परंपरा निर्माण केली। त्यांनी 2005 मध्ये जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा, 2007 मध्ये राज्यस्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धा निवड चाचणी, 2009 मध्ये जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा तसेच जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धा यांचं यशस्वी आयोजन केलं। या सर्व स्पर्धा गुरुवर्य श्री ग.रा. चिकणे गुरुजी प्रतिष्ठान खेड यांच्या माध्यमातून पार पडल्या। यानंतर 2011 मध्ये तालुकास्तरीय 22 कबड्डी स्पर्धा, 2012 मध्ये जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा, 2013 मध्ये जिल्हास्तरीय खो खो स्पर्धा यांचं आयोजन करून विविध खेळांना चालना दिली। विशेष म्हणजे 2014 ते 2026 या सलग कालावधीत दरवर्षी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धांचं सातत्यपूर्ण आयोजन करून ग्रामीण भागातील असंख्य खेळाडूंना संधी उपलब्ध करून दिली। याशिवाय 2023 मध्ये राज्यस्तरीय निमंत्रित कबड्डी स्पर्धा आमदार चषक आणि 2024 मध्ये गुरुवर्य प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय अपंग कबड्डी स्पर्धा आयोजित करून त्यांनी सामाजिक बांधिलकीसोबत क्रीडा क्षेत्रातील सर्व समावेशकतेचाही आदर्श घालून दिलाय। केवळ स्पर्धा आयोजनापुरतेच नव्हे तर विविध क्रीडा संघटनांमध्ये त्यांनी महत्त्वाची पदं भूषवली आहेत। यामध्ये जय हनुमान क्रीडा मंडळ अध्यक्ष, टायटनचा राजा क्रीडा मंडळ सल्लागार, गुरुवर्य श्री ग.रा. चिकणे गुरुजी प्रतिष्ठान उपाध्यक्ष, खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे गेली 15 वर्ष अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे गेली 6 वर्ष उपाध्यक्ष अशी जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे। राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातही त्यांनी 15 वर्ष नगरसेवक म्हणून तर 4 महिने उपनगराध्यक्ष म्हणून काम करत क्रीडा सुविधा, मैदान विकास, युवा संघटनांना प्रोत्साहन आणि स्थानिक खेळाडूंना पाठबळ देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले। क्रीडा क्षेत्रातील हाच प्रदीर्घ, सातत्यपूर्ण, संघटनात्मक आणि प्रेरणादायी प्रवास लक्षात घेऊन सतीश उर्फ पप्पू चिकणे यांना राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज क्रीडाभूषण पुरस्कार 2026 बहाल करण्यात आला आहे। खेड तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय। भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक रत्नागिरी शहराच्या दौऱ्यावर आले। त्यांनी रत्नागिरी शहरात राष्ट्रीय स्मारके, मंदिरांना भेट दिली। या दौऱ्यामध्ये सर्वप्रथम स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दौऱ्याची सुरुवात केली। त्यानंतर पतित पावन मंदिर, लोकमान्य टिळक स्मारकास भेट देऊन भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय येथे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला। भारतीय जनता पार्टी कार्यालयात महाडिक यांचं आगमन ढोल ताशांच्या गजरात करण्यात आलं। महिला मोर्चातर्फे महिलांनी औक्षण करून स्वागत केलं। भाजपा शहर सरचिटणीस निलेश आखाडे यांनी कृष्णराज महाडिक यांची औपचारिक ओळख करून देत कृष्णराज या नावाप्रमाणे आपण आमचे मित्र म्हणून, सखा सोबती म्हणून काम कराल असा विश्वास व्यक्त केला। त्यानंतर युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राहुल पवार यांनी युवा मोर्चा अधिक सक्षम कसा होईल याकडे लक्ष देणार असल्याचं सांगितलं। भारतीय जनता पार्टी रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने राजू भाटलेकर यांनी त्यांचं स्वागत केलं।
युवा मोर्चा वतीने विक्रम जैन यांनी स्वागत केलं. रत्नागिरी शहर मंडळ म्हणून शहर सरचिटणीस बाबू सुर्वे, सरचिटणीस निलेश आखाडे, उपाध्यक्ष संतोष सावंत, महिला मोर्चा शहराध्यक्ष भक्ती दळी यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी आपलं मत व्यक्त करताना, मी तुमचा मित्र सखा असून त्या पद्धतीनेच काम करणार आहे. तुम्ही कधीही मला संपर्क करू शकता. युवा मोर्चा जागर यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात मी फिरत असून भविष्यात मी संपूर्ण महाराष्ट्रभर युवा मोर्चा सक्षम करणार असल्याचं सांगितलं. आपल्या मनोगतातून महाडिक यांनी युवा नेतृत्वाला चांगला संदेश दिला. रत्नागिरीतील युवा उद्योजक, युट्यूबर यांच्याशी सकारात्मक चर्चा करत महाडिक यांनी सर्वांची मनं जिंकली. युवा मोर्चा सक्षमीकरणासाठी कृष्णराज महाडिक यांचा दौरा महत्त्वाचा मानला जातोय. कोल्हापूर जिल्हा आणि रत्नागिरी जिल्हा लगतचा जिल्हा असल्याने मी विशेष लक्ष देणार असल्याचंही त्यांनी आवर्जून सांगितलं. श्री स्वामी समर्थ मठ शिवाजीनगर यांच्या वर्धापन दिनानिमित्त रविवार दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी श्री स्वामी समर्थ मठ शिवाजीनगर व छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या सौजन्याने तज्ञ डॉक्टर निखिल मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये प्रामुख्याने अस्थिरोग, हाडांच्या संदर्भातील आजार, संधिवात, गुडघेदुखी, कंबरदुखी इत्यादी आजारांवर तपासणी आणि उपचार करण्यात आले. तसेच प्राथमिक स्वरूपाची औषधे सुद्धा देण्यात आली आणि खास वैशिष्ट्य म्हणजे स्वामी समर्थ मठाच्या वतीने गरजूंवर आवश्यकता वाटल्यास सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात येणार आहे. शहरातील असंख्य लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी नगरसेवक सुनीलजी दरेकर, शैलेश धारिया, राजा जयसर, सुमित गुडेकर, रवी कोपटकर, राजन देवकर, समीर खेडेकर यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये पनीरच्या नावाखाली चीज एनालॉग वापरून ग्राहकांची होणारी फसवणूक आता कायमची बंद होणार आहे. राज्य शासनाने या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून हॉटेल व्यावसायिकांना त्यांच्या मेन्यू कार्ड किंवा इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्डवर चीज एनालॉगचा वापर केल्याचा तसा स्पष्ट उल्लेख करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. शुद्ध अन्न आणि सुरक्षित आरोग्य हा प्रत्येक ग्राहकाचा हक्क असून हॉटेल क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. या मोहिमेची सुरुवात 27 एप्रिल 2026 पासून होणार असून 1 मे 2026 पासून नियमांची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. राज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासन विभागाने हे आदेश जारी केले आहेत. नवीन नियमांनुसार प्रत्येक हॉटेल आणि रेस्टॉरंटला ग्राहकांपासून कोणतीही माहिती लपवता येणार नाही. जर एखाद्या ठिकाणी नियमांचं उल्लंघन झाल्याचं दिसल्यास संबंधित हॉटेलचा परवाना रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे. ग्राहकांची दिशाभूल झाल्यास त्यांना प्रशासनाच्या 1800-222-365 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलंय. या निर्णयामुळे हॉटेल व्यवसायात प्रामाणिकपणा वाढेल आणि सर्वसामान्यांना खात्रीशीर व शुद्ध अन्न मिळण्यास मदत होईल. महाराष्ट्र दौऱ्यावर असलेली भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची युवा शक्ती जागर यात्रा सिंधुदुर्गात दाखल झाली असून या यात्रेनिमित्त प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी कणकवली येथे आमदार नितेश राणे यांची त्यांच्या ओम गणेश निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते महाडिक यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. या भेटीदरम्यान जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी आणि आगामी काळात युवा मोर्चाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध सामाजिक व राजकीय उपक्रमांबाबत दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. या प्रसंगी कृष्णराज महाडिक यांनी उपस्थित युवा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना संघटना अधिक बळकट करण्याचं आवाहन केलं. या महत्त्वपूर्ण भेटीवेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे, लखमराजे भोसले, श्वेता कोरगावकर, दिलीप तळेकर यांच्यासह भाजपचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भेटीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चैतन्य निर्माण झालं असून आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर युवा शक्तीला नवी दिशा मिळणार असल्याचं बोललं जात आहे. खेड येथील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी तनिष्का विनय भैरवकर राहणार भडगाव हिने इयत्ता 10वी CBSE परीक्षेत
95.60% गुण मिळवून भाषेचा अभिमान खऱ्या अर्थाने सार्थ ठरवला आहे. या तिच्या यशाबद्दल आयुष होमिओपॅथिक क्लिनिक आणि योगा स्टुडिओ कडून तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी तिचे वडील विनय भैरवकर आणि आई सौ प्राची भैरवकर यांचं देखील अभिनंदन करण्यात आलं. यावेळी डॉक्टर विक्रांत प्रकाश पाटील, डॉक्टर वैष्णवी विक्रांत पाटील, सायली संजयराव कदम आणि योगा स्टुडिओचे सर्व मेंबर उपस्थित होते. माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी व रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आयोजित जिल्हास्तरीय मुख्याध्यापक शैक्षणिक कृती सत्र दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढी सभागृह रत्नागिरी येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पोपट दादासाहेब जगताप, मुख्याध्यापक तळे विभाग, सेकंडरी स्कूल तळे, तालुका खेड तसेच खेड तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे सचिव यांना जिल्हास्तरीय आदर्श गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने गौरवण्यात आलं. या प्रसंगी नामदार डॉक्टर उदयजी सामंत यांचे पिताश्री रवींद्र अण्णा सामंत, राहुल पंडित शिवसेना जिल्हाध्यक्ष, दीपक मेंगाणे शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद रत्नागिरी, डॉक्टर गणपती कमळकर सहाय्यक शिक्षण संचालक कोल्हापूर, डॉक्टर विलास पाटील माजी प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूर, आयुब मुल्ला सर मुख्याध्यापक संघ रत्नागिरी जिल्हाध्यक्ष व सर्व जिल्हा आणि सर्व तालुका अध्यक्ष कार्यकारिणी उपस्थित होते. म्हसाळा येथील न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये नुकताच एक दिमागदार सोहळा पार पडला. शिक्षण महर्षी परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे स्मृती भवन आणि संस्था माता सुशीलादेवी साळुंखे विज्ञान प्रयोगशाळा या दोन महत्वपूर्ण वास्तूंचं लोकार्पण राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झालं. कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाच्या लेझिम पथकाने आणि ढोल ताशांच्या गजरात मंत्री महोदयांचं स्वागत करून करण्यात आली. यावेळी अदिती तटकरे यांनी डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर फीत कापून स्मृती भवन आणि सुसज्ज अशा नवीन विज्ञान प्रयोगशाळेचं उद्घाटन केलं. या प्रसंगी बोलताना अदिती तटकरे म्हणाल्या, शिक्षण प्रसाराचं व्रत हाती घेऊन हजारो विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवणाऱ्या या थोर व्यक्तिमत्वांच्या कार्याला अभिवादन करणं हा माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि अभिमानास्पद क्षण आहे. या नवीन सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना मिळेल आणि या स्मृती भवनामुळे शाळेच्या शैक्षणिक वातावरणाला एक नवी उंची प्राप्त होईल याची मला खात्री आहे. या लोकार्पण सोहळ्याला श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या नवीन सोयी सुविधांमुळे शाळेच्या शैक्षणिक दर्जात अधिक भर पडणार असून परिसरातून या उपक्रमाचं कौतुक होत आहे. कोकण विभागात धनगर समाजाच्या विकासासाठी स्थापन झालेले कोकण धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई हे पहिले सामाजिक मंडळ असून या मंडळाच्या माध्यमातून कोकण विभागातील दुर्लक्षित असलेल्या धनगर समाजाला विकासाची दिशा दाखवण्याचं काम या मंडळानं केलंय. या मंडळाने कोकण विभागात अनेक समाज नेते, कार्यकर्ते घडवले आहेत व जे आज सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करतायत. मागील काही वर्ष कोकण विभागात या मंडळाचं काम फारच कमी प्रमाणात होत होतं. त्यामुळे कोकण विभागातील जनतेतून नाराजी व्यक्त होत होती. पुन्हा मंडळाला संजीवनी देण्यासाठी मंडळाने रत्नागिरी जिल्ह्याची जबाबदारी ज्येष्ठ समाजसेवक रामचंद्र आखाडे यांच्याकडे सोपवली आहे. मागील अनेक वर्षांपासून रामचंद्र आखाडे रत्नागिरी जिल्ह्यात सामाजिक काम करतायत. त्यांनी समाजाच्या अनेक विषयांना वाचा फोडून धनगर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र आखाडे यांची कोकण धनगर समाजोन्नती मंडळ मुंबईतर्फे रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने मंडळाच्या हितचिंतकांमध्ये आनंदाचं वातावरण तयार होत आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.